सेवानिवृत्त जवानाचा माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते गौरव सोहळा संपन्न. अर्धापूर तालुक्यातील बेलसर या गावातील सीआरपीएफ जवानानं भारत मातेच्या सीमेवर 27 वर्ष देशसेवा करून ते सेवानिवृत्त होऊन मायभूमीत परतल्यानं गावातील नागरिकांनी अर्धापूर येथून ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत पुष्पवर्षाव करून जवानाचं स्वागत केलं. प्रसंगी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी मिरवणुकीत सहभाग घेतला. जवानासह चव्हाण यांची देखील गावातून मिरवणूक काढण्यात आली. आज दिनांक 15 ऑगस्ट रोजी सीआरपीएफ जवानाचा गौरव सोहळा व गावातील विकास कामांचा लोकार्पण सोहळा तसेच भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला. गावातील ग्रामपंचायत कार्यालयाचं लोकार्पण अशोक चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झालं. मातंग समाजातील समाज मंदिर जागेचं भूमिपूजन करण्यात आलं. बांधकामासाठी निधी कमी पडत असेल तर मला सांगा, मी परत दुसरा निधी देणार असं यावेळी चव्हाण यांनी म्हटलं. प्रसंगी विरोधकांच्या आरोपांचा समाचार घेत विरोधकांनी विकासाचं बोलावं असं वक्तव्य आपल्या भाषणात केलंय. त्याच्यावर आम्ही थांबलो नाही. या नांदेड मतदार या भोकर मतदारसंघात जुना मुदखेड मतदारसंघाने सुद्धा आता नाही मला गेले 5-5, 6-7 टर्म या भागातून निवडून दिलाय. काही न करता केलंय का? असं लोकांना काही गोष्टी जाणीव आहे की नाही? या भागातल्या लोकांना जाणीव आहे. अशोक चव्हाण जे बोलतो ते करून दाखवतो, ते लोकांना जाणीव आहे, तो विश्वास आहे. म्हणून शंकरराव चव्हाण साहेबांचं नाव घेऊन मत मागतो ही गोष्ट खरी नाही आहे. शंकरराव चव्हाण जे करायचं केलं, तर शंकरराव चव्हाणानंतर सुद्धा ती पुढची पिढी म्हणून आम्ही आज काम करत आहोत. लोकसभेत केलं, विधानसभेत केलं, मंत्री राहिलो, मुख्यमंत्री राहिलो. आणि आपल्या भागाचा जो काही विकास तुम्हाला दिसतो या भागामध्ये, रस्त्याच्या माध्यमातून, आपल्या बंधाऱ्याच्या माध्यमातून, रस्त्याच्या माध्यमातून असेल, पिकांच्या बाबतीमध्ये असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, नोकरदारांचे प्रश्न असतील, हे सगळे प्रश्न मित्र हो हातपाय लावून आमचा त्याच्यामध्ये काहीतरी खारीचा सिंहाचा म्हणणार नाही, पण खारीचा वाटा नांदेड जिल्ह्याच्या मराठवाड्याच्या विकासामध्ये अशोक चव्हाण नक्की आहे, हे 100% सांगू शकतो. त्यामुळं काही लोकांना गैरसमज राहतो, टीका करत राहतात. मित्र टीकेने पोट भरत नसतं. नुसतं एकमेकाविषयी वाईट बोल, सकारात्मक बोला काय. माझं विरोधकांना आव्हान आहे, काही सकारात्मक बोला की तुम्ही काय केलं आणि तुम्ही काय करणार, हे महत्वाचं आहे ना. मी खराब आहे, मी वाईट आहे, मला शिवाय द्यायच्या, हे ठीक आहे एवढं, पण तुम्ही काय करणार? खरा प्रश्न जो आहे, तुम्ही काय केलं, तुम्ही काय करणार हे दाखव, हे सांगा. नुसतं बोलून चालत नसतं, बोलाचीच कडी बोलाचा भाग चालत नसतात. म्हणून मला विनंती आहे मित्र हो, हे झालं मागचं सोडून देऊ आपण. पुढचं पाऊल टाकत असताना बेलसरकडून माझी अपेक्षा आहे की बेलसरचं मतदान एकतर्फी श्रीजयाला मिळालं पाहिजे. आणि बघा, की तुमचा प्रतिनिधी म्हणून बेलसरला जे काही उमेदवार राहिल्या असतील, त्याच्यामध्ये कोणाचा उल्लेख केला, पक्क्या उल्लेख केला, त्या सगळ्या कामामध्ये अशोक चव्हाण लक्ष घातल्याशिवाय राहणार नाही, हे तुम्हाला जाहीरपणे केलं. मागे केलं, पुढे करू. मित्र, काही विषय आज आपल्या समोर आहे. इलेक्शनच्या काळामध्ये खूप काळजी घ्यावी लागते. निवडणुकीच्या काळामध्ये खोटं नाटक खूप बोललं जातं. आज काय सांगितलं जातं? 400 पार कशाला पाहिजे यांना? कशाला पाहिजे? देशाचं संविधान यांना बदलायचं आहे. 400 मतं, 400 खासदार निवडून आले तर संविधान बदलेल, तुमचं आरक्षण जाईल, SC STचं आरक्षण जाईल, संविधान बदलतील. तिथं तुम्हाला मुद्दाम सांगितलं पाहिजे, सबशेर खोटी बाब आहे. सबशेर खोटी बाब असं असताना सुद्धा या खोट्यातून खरं करायचं काम मोदी साहेबांना लोकांनी निवडून दिलं. आणि आज इथे आपण चांगल्या मताधिक्याने 2 इतर पक्ष घेऊन केंद्रामध्ये सरकार हे भाजपचं स्थापन झालेलं आहे, एवढं सांगायची गरज नाही. संविधान बदलता येत नाही. संविधानाचा मूळ विषय जो आहे तो समजून घेतला पाहिजे. विशेषतः माझे मागासवर्गीय असतील, माझे एसटीतले बांधव असतील, आदिवासी असतील, मला मुद्दाम सांगायचं आहे की सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे की संविधानाचा मूळ गाभा आपल्याला बदलता येत नाही. सरकार कोणाचं असो, किती बहुमताचा असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान जे लिहिलेलं आहे त्या संविधानाला कुठल्याही सरकारला त्या मूळ तत्व जी आहेत संविधानाची ती बदलता येणार नाही. सुप्रीम कोर्ट देशाचं सगळ्यात मोठं कोर्ट आहे.
सुप्रीम कोर्टाच्या सरकार जाऊ शकत नाही. सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला असल्यामुळे कुठल्याही सरकारला हे करता येणार नाही. ही वाच्यता नरेंद्र मोदींनी स्वतः सगळं केलं. मी स्वतः विचार केला बोललेलो आहे, हे चुकीचं खोटं आहे. लोकांना काही कळलंच नाही. सारखं ते सोशल मीडियावर तेच खाली काय फार सोपं आहे, टाकलं ह्याच्यावरती चालतं. सोशल मीडियावर चाललं, इकडे आलंय तिकडे आलंय, रोज तेच बघायचं. आम्ही किती बोलला लक्षात नाही साहेब, असं होणार आहे तसं होणार, असं होणार आहे तसं होणार, असं होणार आहे तसं होणार. हे कार्यक्रम झाला की झाला, सगळे मतदान करा, गृहात मतदान करा, गृह सांगायला कोण आहे. आपली भोळी भाबडी जनता एखादा विषय हाती घेतल्यानंतर कशा प्रकारे आपल्याला समोरची माणसं मत परिवर्तन करतात, खोटं बोलतात आणि आपली मतं सहज घेतात. तर त्या कामाला अर्थ नाही. काय कामं बिमाईला कसं आहे, दोन कामं बोलतच नाही. काय कामं झाले कोणाला काय घेणं देणं नाही. मतदान तिकडे द्यायचं नाही, असं करायचं नाही, तसं करायचं. आता आरक्षणाचा अवकाश मुद्दा उपस्थित केला. न्यूज 15 मराठीसाठी मनोज मणपूर्वे, नांदेड.